मोहोळ तालुका सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्वयंखुद्द योजना फेर चौकशीसाठी पाठवण्याचा धर्मदाय सहआयुक्तांनी दिला आदेश। अखेर धर्मदाय सहआयुक्त सुधीर बुक्के यांनी तत्कालीन धर्मदाय आयुक्त प्रदीप चौधरींचा निर्णय केला रद्द। मोहोळ तालुक्यातील मोहोळ तालुका सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ E71 या संस्थेची स्वयंखुद्द योजना फेर चौकशीसाठी पाठवण्याचा आदेश पुणे येथील धर्मदाय सहआयुक्त सुधीर बुक्के यांनी दिला। सोलापूर येथील तत्कालीन धर्मदाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी श्रीमती शाहीन शेख या गटाच्या तथाकथित सभासदांमध्ये निवडणूक घेऊन प्रथम विश्वस्त मंडळ निवडण्याबाबतचा दिलेला निर्णय प्रदीर्घ सुनावणीनंतर धर्मदाय सहआयुक्त सुधीर बुक्के यांनी रद्द केला। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। धर्मदाय संस्था कायद्याचे नामवंत विधिज्ञ ॲडव्होकेट अमरीश खोले यांनी पुणे येथील धर्मदाय सहआयुक्त यांच्या न्यायालयात प्रदीर्घ व भक्कमपणे बाजू मांडून न्याय मिळवून दिल्याने सत्य परेशान करता है लेकिन पराजित नहीं होता या वाक्याचा पुन्हा एकदा अनुभव आमच्या आयुष्यात आणून दिल्याचे संस्थेचे विश्वस्त पांडुरंग सुरवसे यांनी सांगितले। याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 16 जून 2017 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती GS पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 7 जुलै 2017 रोजी सदर संस्थेचा व संस्थेअंतर्गत चालणाऱ्या नागनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ताबा व कारभार मुख्य जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्याकडे देण्याचा आदेश दिला होता। तो आदेश आज तागायत आहे। त्यानुसार मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या संस्थेत बेकायदेशीर घुसखोरी करून संस्थेची मोठ्या प्रमाणात असलेली जमीन व रक्कम हडप करण्याचा हेतू असलेल्या शाळा आपली खाजगी मालमत्ता समजणाऱ्या शेख कुटुंबियाचा स्वयंघोषित व तोतया संस्थाचालक शाहीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा चांगलाच बुरका फाटला होता। न्यायमूर्ती GS पटेल यांनी दिनांक 16 जून 2017 रोजी सदर संस्थेचे प्रलंबित बदल अर्ज व प्रलंबित स्वयंखुद्द योजना तपासून यावर अहवाल पाठवण्याचे आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांना दिले होते। परंतु तत्कालीन धर्मदाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी संस्थेच्या घटनात्मक तरतुदी धाब्यावर बसून शाहीन शेख व तिच्या वडिलांनी दाखल केलेला बोगस व बनावट बदल अर्ज कोणत्याही पुराव्याच्या आधाराशिवाय व पूर्व परिस्थितीची पडताळणी न करता मान्य केले व स्वयंखुद्द योजनेमध्ये स्वतःच दिलेल्या आदेशाला छेद देऊन मुलाखत घेऊन विश्वस्त निवडण्याऐवजी शाहीन शेख गटाच्या तथाकथित सभासद रजिस्टर मधील लोकांमधून निवडणूकद्वारे निवडण्याचे आदेश केले। सदरचे आदेश करताना उच्च न्यायालयाचे आदेश हेतू परस्पर दुर्लक्ष केले गेले। दरम्यान धर्मदाय उपायुक्त प्रदीप चौधरींनी मंजूर केलेल्या बेकायदेशीर प्रतियोजनेच्या विरोधात पांडुरंग सुरवसे, अभयसिंह गायकवाड, नेताजी सुरवसे, समाधान शेळके, आबासाहेब साबळे, मधुकर लाळे, विक्रांत गायकवाड व सुरेखा साबळे यांनी पुणे येथील धर्मदाय सहआयुक्त यांच्याकडे दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी अपील दाखल केले होते। सदरचे अपील धर्मदाय सहआयुक्त यांच्या न्यायालयात गुण अवगुणावर चालू होते। धर्मदाय सहआयुक्त सुधीर बुक्के यांनी दोन्ही गटांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर व दोन्ही बाजूंनी दिलेले उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे पडताळून धर्मदाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांची कृती बेकायदेशीर ठरवली। सदर प्रकरणात झालेले आदेश रद्द करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवले आहे। या कामी अपीलकर्ते पांडुरंग सुरवसे यांच्या गटाकडून ॲडव्होकेट अमरीश खोले व शाहीन शेख यांच्या गटाकडून ॲडव्होकेट नितीन हबीब यांनी काम पाहिले। सदर आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी स्थगितीची मागणी केली होती। परंतु याचिकेला धर्मदाय सहआयुक्त सुधीर बुक्के यांनी दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजीचा आदेश जोडला नसल्याने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार यांनी सुनावणी घेऊन पुढील तारीख दिली आहे। यात सुरवसे यांच्या गटाकडून ॲडव्होकेट शरद भोसले व शाहीन शेख यांच्या गटाकडून ॲडव्होकेट खैरादी यांनी काम पाहिले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।